पाकिस्तानकडून भारताच्या सीमारेषेवरील अनेक जिल्ह्यांना शहरांना टार्गेट केलं जात आहे आणि रात्री सुद्धा अनेक जिल्ह्यामध्ये शहरामध्ये ड्रोनच्या माध्यमातून हल्ले होतानाचे पाहायला मिळाले। त्याचबरोबर शेलिंग्स म्हणजे तोफगोळ्यांचा मारा जो आहे तो अनेक नागरी वस्तीवरती करण्यात आलेला आहे आणि यामुळेच आता अनेक जिल्ह्यातल्या शहरांमध्ये पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आलेला आहे। अनेक लोक जी आहेत ती आपापल्या घरामध्ये शांतपणे बसून आहेत, कुणीही घराच्या बाहेर पडत नाहीये। शेलिंगच्या माऱ्यामुळे अनेक घरांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, त्यामुळे लोकांच्या मनामध्ये घबराटीचं वातावरण आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय की मी सध्या जम्मू काश्मीर मधल्या राजौरी जिल्ह्यामध्ये आहे आणि राजौरी जिल्ह्यातल्या काही गावातला आढावा आपण घेतलेला आहे आणि त्या आढावा घेतल्यानंतर बऱ्याच ठिकाणाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्या बाजूला आपण पाहतोय की डोंगरदऱ्यांच्या आतमध्ये वसलेली ही जम्मू काश्मीर मधली घरं आहेत, ज्या डोंगरदऱ्यांच्या त्या पलीकडे पाकिस्तानची हद्द सुरू होते आणि पाकिस्तानच्या हद्दीमधून अशा पद्धतीने मागच्या 3-4 दिवसापासून सातत्यानं तोफगोळ्यांचा मारा केला जातोय, त्याचबरोबर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केल्याचा प्रयत्न केला जातोय आणि या सगळ्या हल्ल्यामध्ये अनेक शहरामध्ये मोठमोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळतं आहे। सध्या राजौरी जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या गावामध्ये आपण फिरतो आहोत, अनेक नागरी वस्तीचं जे काही नुकसान झालेलं आहे ते सुद्धा पाहायला मिळतं आहे आणि आता राजौरी जिल्ह्यातल्या डांगरी गावामध्ये आहे मी। या डांगरी गावातली दृश्य जर बघितली तर घरातली सगळी लोक जी आहेत ती कुणीही घरातून बाहेर पडत नाहीये, सगळे लोक आपापल्या घरामध्ये शांत बसून आहेत, कारण रात्रभर या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले केले जात होते, ड्रोनच्या माध्यमातून प्रामुख्याने हल्ले होत होते, त्याचबरोबर शेलिंग म्हणजे तोफगोळ्यांचा मारा देखील या सगळ्या शहरामध्ये केला जात होता आणि आता या लोकांच्या मनामध्ये घबराटीचं वातावरण आहे, कारण बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहतोय स्कूल असेल, धार्मिक स्थळं असतील आणि नागरी वस्ती असेल, या शहरांना सुद्धा टार्गेट करण्यात आलंय, त्या ठिकाणांना टार्गेट करण्यात आलंय आणि आता राजौरी जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये रात्रभर शेलिंग पडत होते, मोठमोठ्या धमाक्यांचा आवाज या सगळ्या डोंगर कपाऱ्यातून येत होता आणि आता त्यामुळेच या सगळ्या गावांना आपापली दुकानं त्याचबरोबर घरं पूर्णतः बंद करून घरामध्ये सुरक्षित राहण्याचं आवाहन इथल्या सगळ्या प्रशासकीय यंत्रणेनं केल्याचं पाहायला मिळतंय। राजौरी जिल्ह्यातल्या या डांगरी गावामध्ये आणखी काही आढावा ठिकाणांचा घेतला, त्यामध्ये स्कूल, कॉलेज त्याचबरोबर मानवी वस्तीतल्या घरांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। पुढच्या बाजूला मी कॅमेरामन रोहन पवारला विनंती करेन की जे डोंगर कपाऱ्या आहेत त्या डोंगर कपाऱ्या सुद्धा दाखवाव्यात आणि याच डोंगर कपाऱ्याच्या त्या बाजूला असणाऱ्या पाकिस्तानाच्या हद्दीतून हे सगळे मिसाईल्स त्याचबरोबर ड्रोनचे हल्ले आणि शेलिंग म्हणजे तोफगोळ्याचे हल्ले जे आहेत ते या सगळ्या गावांच्या वरती पडतायत, या गावांना टार्गेट पाकिस्तान करत आहे आणि त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये सध्या स्मशान शांतता पाहायला मिळते। लोक घरातून बाहेर पडत नाहीयेत, घरातून बाहेर पडण्याची हिंमत करत नाहीयेत आणि त्यामुळेच या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतो की वेगवेगळ्या भागामध्ये जे नुकसान झालेलं आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या लोकांच्या मनामध्ये सध्या एक भीतीचं वातावरण आहे आणि भीतीचं वातावरण असल्यामुळे इथल्या सगळ्या प्रशासकीय यंत्रणेकडून जे काही आवाहन केलं गेलेलं आहे त्या आवाहनानुसार इथल्या सगळ्या लोकांनी आपली दुकानं आपली घरं जी आहेत ती बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सध्या प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करण्याच्या भावनेमध्ये लोक आहेत। या संपूर्ण गावाचा आढावा घेतल्यानंतर आपल्याला एक गोष्ट सातत्यानं जाणवते आहे की लोक आपल्या घरातून बाहेर पडण्याची हिंमत करत नाहीयेत। फक्त राजौरी जिल्हा नाही तर राजौरी जिल्ह्याच्या आसपासच्या सगळ्या गावांमध्ये अगदी हीच अवस्था आहे आणि अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। खालच्या बाजूला आपण पाहतो की जिथे ही सगळी दुकानं घरं आहेत ती पूर्णतः बंद ठेवण्यात आलेली आहेत, लोकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे आहे ते सुद्धा झालेलं आहे आणि लोकांच्या मनात एक घबराटीचं वातावरण आहे। अगदी पाठीमागच्या बाजूला आपण पाहतोय की ज्या डोंगर कपाऱ्या पाहायला मिळतात त्या डोंगर कपाऱ्याच्या त्या बाजूला पाकिस्तानची हद्द आहे आणि तिथून या शेलिंगचा मारा या गावांवरती केला जातोय, नागरी वस्त्यांना टार्गेट पाकिस्तान करत आहे आणि त्यामुळे इथल्या नागरी वस्तीतल्या घरांचं, दुकानांचं, शाळांचं त्याचबरोबर धार्मिक स्थळांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे। बाजूला ही जी नदी आहे त्या नदीमध्ये सुद्धा अशा पद्धतीने तोफगोळे जे आहेत ते डागण्यात आलेले होते, लोकांनी रात्रभर इथल्या आवाज ऐकलेले आहेत आणि लोकांच्या मनात त्यामुळेच घबराटीचं वातावरण आहे। इथल्या सगळ्या लोकांना एकच भावना सध्या त्यांच्या मनामध्ये आहे की आमचं स्थलांतर एका सुरक्षित ठिकाणी केलं जावं, कारण अशा पद्धतीनं सातत्यानं दररोज रात्री जर अशा पद्धतीनं हल्ले होत असतील तर आमच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे आणि त्यामुळे आमचं स्थलांतर दुसरीकडे केलं जावं। मात्र सगळ्या गावांचा आढावा घेतल्यानंतर एक गोष्ट सातत्यानं जाणवते ती म्हणजे सगळी गावं सध्या शांत आहेत, घरातून कोणी बाहेर पडत नाहीये, लोकांच्या मनामध्ये घबराटीचं वातावरण आहे आणि त्यामुळे प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार लोक प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करतायत। मात्र जम्मू काश्मीरमधल्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरल्यानंतर इथल्या लोकांवरती जे हवाई हल्ले होत आहेत, पाकिस्तानाच्या हद्दीतून जे काही शेलिंगचा मारा केला जातोय त्याचबरोबर ड्रोनच्या माध्यमातून हल्ले केले जात आहेत, त्यामुळे घबराटीचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, जम्मू काश्मीर, राजौरी।